हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना अनुष म्हणून ते शाळेत गेलेले आहे. आज त्यांना लवकरच शाळा होती, म्हणजे 9ला शाळा होती तर 8:30ला गेलेल्या आहे त्या. त्यांचा डबा करून झाल्यानंतर आहे ना इकडं मी मस्त अशी वांगी बटाट्याची भाजी बनवली आहे. हे बघा, वांगी बटाट्याची भाजी बनवली आहे. त्यानंतर इकडं गरमागरम चपात्या पण चालू आहे. हे बघा, गरमागरम चपात्या काही म्हणजे त्यांच्या डब्यावरती झाल्या होत्या, तर काही राहिल्या होत्या तर त्या करते मी आता. तर आज ना आत्या मामा ते पण येणार आहे, त्याच्यामुळे मग चालेल स्वयंपाक. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 3 वाजले, 3-3:30 वाजले. तर बघा किती जोरात पाऊस आलेला आहे. लय जोरात पाऊस आला, डायरेक्ट पाणी पडायला लागले वरून. खूप जोरात पाऊस आलाय. कोंबडं इथं लपलंय, त्याला पाऊस लागलाय. मस्त असा पाऊस चालू आहे. इकडून फरशीवरती पण पाणी आलेलं आहे. लय जोरात पाऊस आलाय. वारं पण भरपूर आहे. जोरात पाऊस आला. वरती पाणी पडतंय बरं, पोर्च मधलं पाईप टाकली जर कसं पाणी पडतंय खाली. पाणी व्हायला लागले डायरेक्ट, पाणी व्हायला लागले. वीज चमकली बरं का इथं लय जोरात. आता विजाचा आवाज येईल कडकडाट. गायला आतमध्ये घेतलंय गोठ्यामध्ये. पाहिलं ना विजाचा आवाज कडकडाट. तर सगळ्या कोंबड्या आहे ना आतमध्ये खुरड्यात गेलेल्या आहे. हे एकच राहिलेलं आहे इथं कोंबडा. पाऊस लागला त्याच्यामुळे तो इकडं आलाय. सगळ्या आतमध्ये गेलेल्या आहे खुरड्यात. तिथं बसले. गार वारं आहे, गार वारं सुटले मस्त. बापरे किती वारं आहे. अय्यो, चक्रीवादळ आणि वारे सुटले. वारं आलेले. चपात्या करते आहे आणि ना मी बाबांनी मला आहे ना भंडार लावायला लावला, तर मग मामीला मी भंडार लावलाय शहराला ना. इथे कपाळावरती म्हणजे खंडेरायाचा भंडारा लावलेला आहे. लय मोठा लावला मी. असं असं लावते ना तसं लावलेलं आहे सोनूनी. आणि लाईट पण नाही त्याच्यामुळं काही सगळं अंधार आहे. लाईट पाऊस आलं भरपूर आलं ना त्याच्यामुळे लाईटच नाही. त्याच्यामुळे थोडंसं लवकर बिलगलं स्वयंपाकाला. चला चपात्या करून घेते. मामी झाली की नाही होतं आहे काय म्हणजे आई बाबा ते आले ना दुपारून, देव घेऊन आले. आता देव म्हणजे जेजुरीहून आले डायरेक्ट घरात नाही घ्यायचं, तर त्यासाठी म्हणजे निवड करावं लागतं म्हणून घरामध्ये घ्यावं लागतं. तर हे बघा छोटे छोटे 5 बनवले. 5 निवड करायला लागते ना. तर आता आतमध्ये भाजी पण करते. छोटे छोटे निवड बनवले म्हणजे भाजी भाकरीचा निवड दाखवायचा, मग घरात घ्यायची देव. बाबा देव आणता येतो पर्यंत आपली निवड होती. तर लाईटी गेलेल्या आहे. तर हे बघा मामांनी ना म्हणजे आत्या मामन त्यांनी हे देव घेऊन गेले ते जेजुरीला. तर आता धुवून व्यवस्थित घरामध्ये आणले. त्यानंतर इथं नैवेद्य पण दाखवले देवांना. 5 किलो होते गाईला, तुळशीला, देवांना, घरात देवाऱ्यामध्ये आणि 1 खंडेरायाला.
आपल्या म्हणजे कुत्र्याला. ती आतमध्ये बांधील 5 जागेवर. लाईटच नाही, पाहिलं का वातावरण कसं आहे, सगळं अंधार अंधार. लाईटी गेलेलं आहे ना. काळू, काळूला द्या अर्धा, नाही तर तू गेल द्या अर्धा, दोघांना अर्धा अर्धा द्या. सगळीकडं अंधार अंधार. तर चला, माझं चालू इकडे चपात्या. देव घेतले घरामध्ये आणि निवद पण दाखवले देवांना.